गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला होळीच्या आज खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण करणार आहोत गार्डनिंगचं थोडंसं काम. म्हणजे मी इथं वर्मी कंपोस्ट फर्टिलायझर आणलेलं आहे ते देणार आहे. पण त्याआधी मी ते कपडे धुवून घेतले होते, ते आधी सुकत घालून येते. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कशा आहात सगळ्याजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे सोमवार, होळीचा दिवस. पण आता सकाळी सकाळी म्हटलं झाडांची जरा देखभाल करून घ्यावी, कारण झाडांना बरेच दिवस झाले फर्टिलायझर वगैरे घातलेलं नाही. आणि मिशोवरून मी वर्मी कंपोस्ट मागवले. म्हटलं ते झाडांना थोडं थोडं घालून घ्यावं. तर पहा, झाडांना खत घालायचं म्हणून 2-3 दिवस मी पाणी दिलं नाही, कारण पाणी दिल्यावरती व्यवस्थित खत घालता येत नाही, म्हणून पाणी दिलेलं नाही आहे. तर आता पहा, इथे मी हे जे झाडं आहेत यांना वर्मी कंपोस्ट घालून घेते. पण त्याआधी ही थोडीशी माती जी आहे ती ढिली करून घ्यावी लागेल. तर पहा, ही जी माती आहे पहा, इथं तुम्हाला दिसत असेल मी झाडांना बिलकुल पाणी दिलेलं नाही आहे, एकदम कोरडं कोरडं झालं आहे. आता ह्या सगळ्यांना आधी मी थोडंसं खोदून घ्यायचं आहे आणि मग ह्याला वर्मी कंपोस्ट घालून घेणार आहे. म्हणजे काय होईल की झाडांना फुलंही छान येतील. आता हे पहा, हे गुलाबाचं झाड, त्याला बरेचशी फुलं आली होती, ती आता मी काढून घेतले. पण आता इथं ह्या झाडाला कुठेच कळी नाही आहे. तर आणि ह्यालाही म्हटलं खत घालून घ्यावं. आता मी काय करते, कुंड्या जरा गॅलरीमध्ये घेते, कारण इथं मला व्यवस्थित ते उकरता आणि खत घालता येणार नाही. तर आता सगळ्या कुंड्या मी गॅलरीमध्ये घेते. तर पहा, आता ह्या 2-3 कुंड्यांना वर्मी कंपोस्ट घालायचं होतं, म्हणून मी त्यांना घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला अगोदर खत दाखवते, जे मी मिशोवरून मागवलेलं आहे. आता मी त्या मिशोवरून मागवलं आहे ते मी आता कुंडीमध्ये काढून घेते, कारण झाडानुसार किंवा कुंडीच्या साईजनुसार खत घालायचं असतं. हे पहा, हे या पद्धतीने आलेलं आहे आणि खूप छान खत आलेलं आहे. वाटलं नव्हतं की म्हणजे चांगलं खत येईल, कारण काही रिव्ह्यूमध्ये माती वगैरे मिक्स करून दिल्याचं सांगितलं होतं. पण तरी म्हटलं एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी हे खत मागवलं. आता ही जी कुंडी आहे बाजूला ठेवते. आणि हे जे कढीपत्त्याचं रोप आहे, यामध्ये खूप छोटी छोटी झाडं उगलेली आहे. गवत नाही, ही मटकीची रोप आहे. कारण मी मटकी असं कडधान्य वगैरे धुतलं की त्याचं पाणी जे आहे ते मी या झाडांना घालते. त्यामुळे मग काय होतं की ते थोडं थोडं जे न भिजलेले जे असतात ते यामध्ये पडतात आणि ते असे उगवून येतात. तर यामध्येही खूप सारे उगवून आले होते, ते मी आधी काढून घेतले. त्यानंतर पहा, ही माती मी या पद्धतीने ढिली करून घेते. पण आता ही काळी माती आहे, आम्ही इथं राहतो, इथं खूप सारी काळी माती आहे आणि चिकट आहे. ही माती लवकर निघत नाही आणि त्यामुळे काय होतं की झाडांना मुळे पसरायला ढिल्लेपणा, म्हणजे ढिली जागा भेटत नाही. माती चिटकून राहते आणि मुळंही घट्ट पकडून राहतात, त्यामुळे झाडं व्यवस्थित वाढत नाही. तर मी म्हटलं होतं की यामध्ये थोडंसं वाळू मिक्स करावी, पण मला वाळूही मिळालेली नाही. आणि म्हणून म्हटलं आता त्याला थोडंसं वर्मी कंपोस्ट मागूया. त्यामुळे काय होईल की थोडंसं वर्मी कंपोस्टमुळे झाडांना मुळे पसरायला, मातीला थोडासा भुसभुशीतपणा येईल, म्हणून मी थोडंसं वर्मी कंपोस्ट टाकून बघावं म्हटलं. थोडंसं वाढले तर वाढले, नाही तर मग कुठेतरी माती किंवा वाळू बघावी लागेल आणि मग थोडंसं यामध्ये मिक्स करावे लागेल. तर तुम्हाला इथे दिसत असेल कढीपत्ता अगदी छान आलेला आहे. आणि खरं तर हा मी खूप वेळा वापरलेला आहे, असा खूप काढून घेतलेला आहे स्वयंपाकासाठी. पण झालं आहे काय की हे झाड आहे हे एवढंच राहतं आहे छोटंसं, आणि असं भरपूर त्यांना फांद्या वगैरे फुटत नाही आहे. एवढंच आहे, एवढंच येतं. एवढ्या फांद्या काढून घेतल्या की पुन्हा तेवढ्याच फांद्या येतात. म्हणून म्हटलं थोडंसं खत वगैरे दिलं तर त्यामध्ये फरक पडेल. आता पहा, मी या पद्धतीने माती थोडीशी ढिली करून घेतली आहे. आता यामध्ये मी वर्मी कंपोस्ट मिक्स करते. तर एका झाडाला 1 मूठभर एवढंच मी सध्या टाकणार आहे, कारण मला फारसं माहीत नाही. आणि मी आपलं यूट्यूबलाच थोडंसं सर्च केलं, बघितलं
तर 7 इंच कुंडीसाठी एक मूठभर एवढंच आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे मी जास्त काही इथे घालणार नाही, झाडांना आवश्यक तेवढंच घालून घेणार आहे. तर पहा आता या कुंडीसाठी मी मूठभरच घालणार आहे. आणि जर चांगला रिझल्ट आला तर हे पुन्हा एकदा महिन्याने घालायचं असं मी यूट्यूबला पाहिलं होतं. तर आता याला थोडंसं घालून घेते. जर छान रिव्ह्यू आला तर पुढच्या महिन्यात पुन्हा थोडं घालून घ्यायचं. आता कढीपत्त्याला घालून झाले आणि हे आहे जेड प्लांट, यालाच कुबेर प्लांट असंही म्हणतात. तर हे अगदी छोटंसं आणलं होतं मी नर्सरीमधून. गुलाबाचं रोपटं आणायला गेलं होतं, अगदी छोटंसं होतं, एकच फांदी होती खरं तर, आणि त्याचं आता एवढं झालं आहे. तर यालाही थोडंसं वर्मी कंपोस्ट द्यावं, म्हणजे याच्याही मुळ्या पसरायला माती थोडीशी भुसभुशीत होईल आणि झाडंही छान होईल. आणि खरं तर हे वर्मी कंपोस्ट जे आहे ते फुलाच्या झाडांना दिलं की फुलं छान येतात म्हणतात. आता जे फुलं कुंड्या विकायला घेऊन येतात त्यांच्याकडे मी एकदा घेतलेलं आणि तेही घातलेलं, त्याचाही बऱ्यापैकी 50% फरक पडला होता. कारण मी जे तुम्हाला गुलाबाचं रोपटं हे दाखवणार आहे याला बिलकुल फुलं येत नव्हती. आणलं मी हे खरं तर 70 रुपयाला आणलं नर्सरीमधून. पण जे त्याला 3 कळ्या होत्या, एक फूल आलेलं होतं आणि 2 कळ्या होत्या, एवढी 3च फुलं आली. त्यानंतर फुलं येणं बंद झाली. मग मी यूट्यूबला पाहून कटिंग केलं, तर कटिंग करूनही काहीच फायदा होत नव्हता. मग नंतर मी म्हटलं त्या कुंड्यावाल्यांनाच, जे नर्सरीवाले आहे त्यांनाच विचारलं, तर त्यांनी मला एक पॅकेट दिलं होतं. हे टाका म्हटले थोडंसं मूठभर, त्याने फुलं येतील. मग ते आणलं आणि थोडंसं टाकलं तर बऱ्यापैकी त्यानंतर मला एक 8-10 फुलं या झाडाने दिली. आणि फुलं खूप छान येतात, पण कमी क्वांटिटीमध्ये येतात. तर म्हटलं चला आता यालाही थोडंसं वर्मी कंपोस्ट टाकूया, कारण आता यांचं फुलंही येऊन गेलेत आणि याला कळीसुद्धा नाही आणि शिवाय कुठं फुटंही नाही आहे. खरं तर झाड फुटलं तरच त्याला कळी येते. बघू आता फर्टिलायझर टाकून बघते आणि जर फुटलं तर छानच आहे. तर चला, आणि आता हे थोडंसं आहे बघा फुलाचं झाड. हे डब्बा होता माझ्याकडे वेस्ट, आणि हे थोडंसं मी यामध्ये लावलं तर यालाही छान फुलं येतात. याला काय म्हणतात माहीत नाही, पण पिवळी छोटीशी फुलं येतात. यालाही मी खत घालून घेते. तर चला आता हे 4 झाडं तर झाली. आता जी वरची आहे ती मी तिथंच ठेवून तिथेच त्याला उकरते आणि तिथंच खत घालून घेते. हे जे कुंड्या आहेत हे हे आता हे ओललं आहे, मला याला घालता यायचं नाही, पण हे जे आहे ना याला मी घालून घेते. तर याचं काय झालं आहे, खूप चिकट माती आहे त्याच्यामुळे हे पण प्रॉपर झाड वाढत नाही. आता मला वाटतं ह्याला ट्रान्सफर करावं दुसऱ्या कुंडीमध्ये. हे झाड मी हे मी असं काढून घेतलं. याला आपण लावायचं या कुंडीमध्ये. या कुंडीमध्ये ट्रान्सफर, ह्या कुंडीमध्ये हे झाड व्यवस्थित येईल. हे व्यवस्थित पडलं ना, ही जी माती आहे ती वरून घालून घेते. घालून घेते म्हणजे हे पण झाड व्यवस्थित येईल. तर पण हे थोडंसं ओलं आहे त्यामुळे मी ह्याला काही मिक्स करणार नाही जास्त, पण याला या पद्धतीने वर्मी कंपोस्ट घालून घेते. तर ही कुंडी मी खाली ठेवते, मला ह्यांना सुद्धा व्यवस्थित घालता येईल वर्मी कंपोस्ट. हे जे आहे, आता ही जी कुंडी आहे यामध्ये खरं तर हळद लावलेली आहे, पण यामध्ये झेंडूची रोपं उगवली होती तर मी तशीच ठेवली. त्यानंतर ह्या झाडाने मला खूप सारी फुलं दिली, कारण हळदीचं मोसम होता, म्हणजे मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी हळद सुकली. त्यानंतर मी हळद काढून घेतली आणि जे कोंब होते ते पुन्हा मी या कुंडीमध्ये लावून दिले, आणि जे कडेला रोप उतरलं होतं झेंडूचं मी तसंच ठेवलं. कारण आता हळद शक्यतो थंड वातावरणामध्ये उतरते, तोपर्यंत म्हटलं या झेंडूला फुलं येऊनही जातील. तर यामध्ये थोडंसं वर्मी कंपोस्ट मी मिक्स केलं आहे. ही झेंडूची रोपं आता मी काढून टाकणार आहे, कारण ती खराब झालीत. आणि आता पहा ही दोन्ही तिन्ही मी झेंडूची रोपं काढून घेते. आता ती मी जुनी जी रोपं होते ती काढून घेतली, आणि गुलाबाच्या झाडामध्ये जी रोपं आलेली होती ती मी आता ह्या बाजूच्या कुंड्यांमध्ये लावून घेतली आहे.
आणि या पद्धतीने आता सगळ्या झाडांना पाणी देऊन घेते. सकाळची वेळ आहे, झाडांना पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावं, त्यामुळे झाडं चांगली वाढतात. दुपारी जर पाणी दिलं तर झाडांचं बाष्पीभवन होतं आणि झाडी सुकल्यासारखी होतात, म्हणून झाडांना शक्यतो सकाळचं किंवा संध्याकाळचंच पाणी द्यायचं असतं. तर आता इथल्या झाडांना मी पाणी घालून घेतले. हे असंच थोडा वेळ ठेवते, म्हणजे पाणी खाली नितळतं आणि मग मी ही फरची पुसून घेते, म्हणजे इथं क्लीन राहतं. तर आता तोपर्यंत मी इकडं आले आहे, इकडं हॉलच्या खिडकीमध्ये जी झाडं लावलेली आहेत तिकडे. आता इकडे मी झाडं व्यवस्थित पुन्हा जागची जागी ठेवून घेतली आहे. कढीपत्ता, हे जेड प्लांट, गुलाब, कारण ह्या तिन्ही झाडांना मी फर्टिलायझर घातलं आहे. आणि या पद्धतीने पाणी घालून घेते, म्हणजे झाडांवरची धुळंही व्यवस्थित धुतली जाते आणि झाडंही फ्रेश ताजी दिसतात. इकडे मी पाणी प्रॉपर घालू शकते, कारण खाली पाणी पूर्ण नितळून जातं. जी गॅलरीत आहे ते पाणी पूर्ण खाली निथळत नाही आणि पूर्ण गॅलरी मी भरवू शकत नाही, कारण कपडे वगैरे सुकत घालायला लागतात. मुलंही तिथे खेळतात, त्यामुळे त्या गॅलरीमध्ये फक्त एक कोपरा मी झाडांसाठी केला आहे. आता इकडच्या बाजूची झाडांना पाणी घालून झाले. आता मी खिडकी सरकून घेते. आता या बाजूला आहे कोरफड आणि मग इकडे आहे ब्रह्मकमळ. आणि ही जी मोठी कुंडी आहे ही खरं तर मी ब्रह्मकमळसाठीच केलेली. इकडे मला ब्रह्मकमळ लावायचं होतं, पण या कुंडीमध्ये झालं आहे काय की खूप सारं तुळशीची रोपं आणि झेंडूची रोपं उतरलीत. कारण मी जे देवपूजेचं पाणी आहे ते या झाडांमध्ये टाकते आणि मग जी झेंडूची रोपं असतात ती मी कुठे फेकणार, कचऱ्यामध्ये टाकू वाटत नाही, कारण आपण देवपूजेला वापरलेली असतात. मग मी ती कुंड्यांमध्ये टाकते, त्याचं खत व्हावं म्हणून. बऱ्याचशा रोपट्यांचं खत होतं, फुलांचं खत होतं, पण बरीचशी जी काय आहेत ते उतरून येतात. आता मी तुम्हाला जवळून दाखवते. या कुंडीमध्ये इतकी सारी झेंडूची रोपं उतरले ना की काढून टाकावंही वाटत नाही, कारण तेही एक जीव असतो. कसं तरी वाटतं ही रोपं काढून टाकायला, नको वाटतं. आणि कुणाला द्यावं तर बऱ्याच मैत्रिणींना विचारलं, पण कुणाकडे माती नाही, कुणाला लावण्याची इच्छा नाही. तर ठीक आहे, तर आता ही मस्त झाडांना ती कुणाला तरी विचारून मी काही झाडांना फर्टिलायझर. आता खरं तर मी बघा इकडे लावलं, तर या तिकडच्या 3 झाडांना फर्टिलायझर दिलंय. ह्या झाडाला आता प्रत्येक कुंडीमध्ये रोपटं उतरतच असतात. तर एवढी सारी मी कुठं लावणार आहे, तर हे ही जी आहे ते फर्टिलायझर दिलं नाही, लाजाळू आहे, दुसरं कोरफड आहे, त्यामुळे मुळं त्यालाही पक्की झालेली आहे, म्हणून इथं मी फर्टिलायझर घातलेलं नाही. मी फर्टिलायझर ही शेजारची जी कुंडी आहे ब्रह्मकमळची, ह्यालाही मी काही फर्टिलायझर घातलेलं नाही. आणि इथे पाहू शकता, इथं तर आणि हे आता रोपं काढल्यानंतर मी ब्रह्मकमळ पण फर्टिलायझर घालणार. तर हे मी कुंडी ब्रह्मकमळासाठी केली, तर मी देऊन, पण याच्यामध्ये खूप साऱ्या तुळशी या पद्धतीने ह्याच्यामध्ये पण पहा. आणि ही कृष्ण तुळस आहे पहा, खूप साऱ्या कुंड्यांमध्ये तुळशी उतरतात. हे सगळे लावलेले नाही, पण एक तुळशीचं रोपटं मी काही लावल्या नव्हत्या, पण पावसाळ्यामध्ये मंजुळे सगळ्या कुंड्यांमध्ये पडल्या, त्याच्या मंजुळा पडल्या होत्या आणि ते आपोआप. पण मला तुळसही काढून टाकावी वाटत नाही, पाहू शकता काय माहित, पण मला झाड सारी रोपं द्यावं वाटत नाही, असं वाटतं राहू द्यावं. पण त्यामुळे काय होतं की खूप सारे रोपटे एकाच कुंडीमध्ये उतरल्यामुळे प्रॉपर जे पहिलं झाड आहे तेही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आता ही रोपटी कुणाला तरी द्यावंच लागते. आणि हे पहा खाली पण खूप सारे रोपटे अजून उतरत आहेत आणि शिवाय खूप छान फुलं पण येतात. आणि ही मी असं वाटतं द्यावं. माझी ही देवपूजेची ठीक आहे, बघू, नाहीतर मग मी ही सगळी रोपटी घेऊन एक दिवस नर्सरीत जाईल आणि त्यांनाच देऊन टाकेल. तर चला, असा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला की नाही ते सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फ्लॅटमध्ये राहतो तर चला मैत्रिणी, कुंड्या लावून कुठे लावणार, व्हिडिओ झाली आहे. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. आणि हो, पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या, त्यामुळे आता कुंड्या ठेवायलाही जागा नाही. शिवाय किचनमध्ये सुद्धा जी खिडकी आहे त्याच्या बाहेर असं ग्रिल आहे, त्या ग्रिलवर. आता चला तुम्हाला किचन मधली खिडकी दाखवते. इथंही मी झाडं लावलीत काही. ही आहे तुळशी आई आणि हे आहे झेंडू. ही आहे ईशान्य दिशा, त्यामुळे मी इथे तुळशी लावलेली आहे आणि इथे झेंडूचं रोप आहे, छान फुलं आलेली. आणि इथे सुद्धा ही छोटीशी दिसते, इथे सुद्धा तुळशी उतरलेली आहे, म्हणजे खूप साऱ्या तुळशी उतरतात घरामध्ये. आणि जी खालची रोप आहे ही मटकीची आहे, ही काढून टाकणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला. हा तर जस्ट लावलाय, त्यामुळे हा थोडासा सुकल्यासारखा दिसतंय. इकडे आहे प्राजक्ताचं झाड आणि हे जे आहे इथं पण मी तुळशी लावली होती, ती लावली नव्हती खरं तर, उतरलेली ती, त्यामुळे मी तशीच ठेवली आहे. आणि त्यानंतर इकडे हे जे आहे हे गुलाबाचं बटन गुलाब म्हणतात याला, आणि हे पण छान फुटले आता.
हे पहा अगदी सुंदर पुन्हा कळ्या आल्या त्याला आणि खूप साऱ्या. खरं तर मी एवढीशी फांदी आणून लावली होती, मी काही विकत घेऊन लावलेलं नाही, तरीसुद्धा अगदी छान ग्रोथ आहे याची आणि खूप सारी फुलं दिली त्याने मला. त्यानंतर हे जे आहे स्नॅक प्लॅन्ट आणि हे आहे बघा, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हेही असं छोटंसं आणून लावलं होतं. हा लावला आहे गवती चहा. आणि आता ही जी रोपं आहेत ना, ही झेंडूची दिसतात, ती ह्याच्यामध्ये निघाली बघा खूप सारी, कारण याच्यामध्ये सुद्धा मी देवपूजेचं पाणी टाकते कधी कधी. तर ही रोपं ह्याच्यामध्ये निघाली, काही तर छोटी छोटी होती ती टाकून पण दिली. इथे जे आहे हे अपराजिताचं झाड लावलं होतं, पण ते आता थोडंसं सुकलं आहे. आणि हे पहा इथे छोटे छोटे जे पांढरे गुलाब आहेत त्याच्या फांद्या आणून लावलेल्या आहेत, पाहू आता येतं आहे का. आणि जर ते आलं तर हे झेंडू पण याच्यामध्ये एक लावून ठेवला आहे, जर आलं तर ठीक, नाही तर मग झेंडू तरी येईल म्हणून. आणि देवपूजेला फुले होतील तर खाली, तर याला मी असं ठेवलं आहे आता. आणि हे पण हे छोटंसं मी ह्याच्यामध्ये लावलं, हेही छान फुटलं आहे आता. तर असं थोडंसं लावते, आवडतं मला लावायला म्हणून लावते. असं थोडंसं रुटीन सकाळचं तुमच्यासोबत शेअर केलं. म्हणजे गार्डनिंगचं खरं तर हे सकाळीच करायचं होतं, कारण एकदा हे मातीचं काम आवरून घेतलं की फरची क्लीन करता येते, आणि त्यामुळे मी खरं तर हे सकाळ सकाळ केलं. आणि आज आहे सोमवार 2 तारीख आणि आज आहे होळीचा दिवस. आता संध्याकाळी करायची आहे होळीची तयारी. बघू, तर जमलंच तर होळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे, तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेलच आणि लाईक केलंही असेल, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मागच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, खूप जणांनी लाईक केलं, कमेंट केलं, त्याबद्दलही खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओलाही त्याच पद्धतीने तुम्ही पाहताल, लाईक शेअर करताल आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करताल. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आजचा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय, भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.